काळ रात आली तरी पडलंस शेतातला डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं याचा हात पाठीवर सोनियाची खान शर्मेन नाही कधी झुकली मान हात पसरून गाड्या सुख येत नाही डोळ झाक करून बी दुःख जात नाही नशिबाच भोग मुख्य कारण जर पाहिलं तर पोपळा आणि मावा आणि तुडतुडा येण्यामागचं कारण तर इथे मोठ्या प्रमाणात जे पाण्याची कमतरता कशामुळे, कारण की अल्निनोचा जो प्रभाव आपण तिथे सांगितला होता रख रख त्या रानातून हे सुद्धा आपण पुढे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पाण्याची कमतरता असल्यामुळे इथे पराठी वाढ देखील इथं केलेली आहे. सोबतच आतापर्यंत एवढ्या दिवसानंतरच्या कालावधीनंतर खरं तर पराठी माझ्या झालो बरबाद जारी बसला घाव उरी कलेची आग सार जाळून बी जाईना अडला घास असा गावन वास असा पण हो ध्यास अजून बी तर या सर्व रोगाचा प्रादुर्भाव तिथे कमी करण्यासाठी आपण आवश्यक ते उपाययोजना तिथे केल्या, पण आवश्यक उपाययोजनासोबत सध्या पावसाचं पाण्याची देखील सर्वात महत्त्वाची गरज मला इथे आपल्या या कपाशीला वाटते. जोपर्यंत वरचा पाऊस होणार नाही तोपर्यंत ही पराठी किंवा ही जी आपली कपाशी आहे ती सुदृढ होणार नाही. त्यासाठी नक्कीच वरच्या पाण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. नक्कीच आशा करतो की येणाऱ्या दिवसात वरचा पाऊस येईल आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंना सुखावून जाईल. म्हणजे आपले सोयाबीन असेल, तिथे कपाशी असेल, जेणेकरून पाण्याच्या या वरच्या पाण्यामुळे तिथे सुदृढ बनेल किंवा येणारं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळेल असं